मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इंडियन इकॉनॉमिक या टॉपिक अंतर्गत मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. समग्र आर्थिक धोरणे, विशेष करून चलनविषयक धोरणे, वित्तीय धोरणे, व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरण, कामगार कायदे आणि नियम या संदर्भातल्या बाबींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीज न्यू दिल्ली अर्थात आपल्यासाठी ही एक चांगली संधी ओपन युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत देत आहे की आपल्याला अशा चर्चेतून, अशा लेक्चरमधून विशेष करून इंडियन इकॉनॉमिकच्या बद्दल सखोल माहिती आपल्याला मिळत आहे. सिलेबसनुसार, पॉईंटनुसार आपण डिस्कशन करतच आहोत, परंतु या डिस्कशनमधून, चर्चेमधून निश्चितपणे आपल्याला अनेक बाबींच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण होत असतील, त्याची उकल आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. गुगलच्या सहाय्याने आपल्याला माहिती मिळवता येते, परंतु अशा लेक्चरमधून, IQ नॉलेजमधून आपल्या ग्रास्पिंग IQ जो आहे तो चांगला वाढतो. निश्चितच इंडियन इकॉनॉमी ही जागतिक पातळीवरती खूप मोठे अभ्यासाच्या दृष्टीनं भारतीय अर्थव्यवस्था किंवा इंग्लंडच्याच भाषेत बोलायचं झालं तर खूप मोठी बाजारपेठ असलेली आपण पाहतो. म्हणजे सर्व जगाचं लक्ष या भारतीय अर्थव्यवस्थेकडे लागलेलं असतं. म्हणूनच समग्रलक्षी धोरणे, भारताचं धोरण काय आहे त्याच्यावरूनच जागतिक पातळीची धोरणं ही बदलण्याची शक्यता असते. त्यामुळेच समग्र आर्थिक धोरणांचा अभ्यास करणं, त्यातील चलनविषयक धोरणांचा अभ्यास करणं, त्यातील या 4-5 युनिट्सच्या अनुषंगाने आपल्याला कामगार कायदे असतील किंवा त्याच्या संदर्भातले नियम असतील, या बाबतीतला सविस्तर अभ्यास करायचा आहे. व्यापार आणि गुंतवणूक धोरण कशा पद्धतीचं आहे, या धोरणात झालेले बदल काय असतील तर ते देखील पाहायचे. म्हणजे वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला समग्र आर्थिक धोरण समजून घेण्याचा आजच्या या लेक्चरच्या अनुषंगाने, सिरीजच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. प्रस्तावनेच्या अनुषंगाने आपण सुरुवातीला बघूया पैशाच्या पुरवठ्याचे स्रोत. चलन विषयक धोरणाशी संबंधित आहे. त्याची साधनं जर पाहिली तर राखीव गुणोत्तर आहे, बँक दर आहे, रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे. त्याचबरोबर इतर काही बँकिंगच्या संदर्भातली धोरणं आहेत. म्हणजेच काय, चलनविषयक धोरण हे RBIच्या अखत्यारीतला असणारा भाग आहे. त्याच्यामध्ये बँक रेट जर योग्य प्रकारे असतील, चलनविषयक धोरणाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही दर जर स्थिर असतील किंवा त्यातील बदल हे ज्या वेळेला भाववाढीच्या दृष्टीने, बाजारपेठेतल्या किमती वाढण्याच्या दृष्टीनं अनुकूल असतील, तर म्हणजेच किमतीतला असणारा बँक रेट आपण म्हणूया तो बँक दर जर कमी केलेला असेल, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय असतं तर मायनसमध्ये फरक असतो, तो रिटर्न किंवा कमी असतो रेपो रेटपेक्षा, म्हणून रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. आणि याच्यात सुद्धा मग SLRचा विचार केला तर बँकेकडून रोख राखीव रक्कम किती असावी, मध्यवर्ती बँक किंवा RBI आपण म्हणूया, RBI कडून इतर बँकांना कशा पद्धतीने व्याजदराने कर्ज मिळणार, आणि हे अनुदानाच्या स्वरूपात किंवा त्यांना नियंत्रित करण्याचं काम हे मध्यवर्ती बँक करत असते, शिखर बँक करत असते. कोणत्याही देशाची शिखर बँक किंवा मध्यवर्ती बँक किंवा आपण आपल्या भारतातलं जर बघितलं तर RBI हे चलनविषयक धोरण नियंत्रित करत असते. त्याच्यामध्ये 0.5%, अगदी 0.01 न जर बदल झाला तर लाखो रुपयाची रक्कम हे बँकांकडून जनतेकडे किंवा जनतेच्या हातात, लोकांच्या हातामध्ये येत असते. काही रक्कम ही जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जनतेच्या हातातला पैसा कमी करायचा असेल तर तो पैसा बँकांनी आपल्याकडे ठेवणं जास्त अपेक्षित आहे. म्हणजे RBIने बँकांकडे पैसा किती ठेवायचा किंवा जनतेला त्यांनी किती वितरित करायचा या संदर्भातलं चलनविषयक धोरण हे राबवलं जातं. म्हणजेच काय तर सरकारच्या मदतीने किंवा सरकारच्या सल्ल्यानुसार, मागणीनुसार त्या धोरणांमध्ये काही प्रमाणात हे बदल करण्याची अपेक्षित असतात. अर्थात RBI ही ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त एक संस्था आहे आणि RBIला स्वातंत्र्य आहे की निर्णय घेण्याचे. निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप चालत नाही, परंतु केंद्र सरकारशी सुसंगत काही निर्णय घ्यावेत अशी एक अपेक्षा आहे असते किंवा आशावाद येत असतो. आणि त्या अनुषंगानेच
चलनविषयक धोरणाचं अंमलबजावणी किंवा तशा पद्धतीनं एका बाजूला आरबीआय धोरण निश्चित करत असते, त्या पद्धतीनं मग आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, मग त्या एरियानुसार असणाऱ्या स्टेट वाईज बँकाच आपण म्हणूया, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र आपण म्हणतो, तर यांच्याकडे किती पैसा ठेवला पाहिजे आणि या बँकांकडे आलेल्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवीच्या स्वरूपात स्वतःकडे किती रक्कम असावी, आरबीआयकडे यातली किती तारण म्हणून ठेवलं पाहिजे. कारण काही रक्कम ही बँकेकडे स्वतःकडे ज्यावेळेला नसेल त्यावेळेला आरबीआय कडून मदत घ्यावी लागते किंवा भांडवल म्हणून वापरलं जातं आणि ही रक्कम जनतेला मागता क्षणी ती रक्कम अदा करणं हे देखील बँकेचं, म्हणजे बँका ही वेगवेगळी जी कार्य आपण बँकांची बघत असाल, अभ्यासले असतील तर हे लक्षात येईल की बँकेची कोणती कार्य, तर बँका ह्या ठेवी स्वीकारतात आणि बँका ह्या स्वीकारलेल्या ठेवी मागता क्षणी त्या परत देखील देतात. म्हणजे मला वाटलं की माझा पगार झाला असेल, लाखभर रुपयाचा पगार आला आणि बँकेच्या समजा ATM मध्ये गेलो किंवा माझ्याकडे असणारं मी मोबाईल नावाचं यंत्र वापरलं, तर या मोबाईलमधून मी फोनपेच्या सहाय्याने 100 रुपये ट्रान्झॅक्शन माझ्या मनात आलं की लगेच 100 असेल, 200 असेल, 50 असेल, 1 रुपयाचा अगदी स्कॅन करून 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन सुद्धा मी माझ्या अकाउंटवरून एखादा खाऊ घेताना असेल किंवा एखादं शॉपिंग करताना असेल, मॉलमध्ये असेल, मला हवं त्यावेळेला हव्या त्या सेकंदाला ते ट्रान्झॅक्शन मी करत असतो. म्हणजे विड्रॉल फॅसिलिटी ही त्या कस्टमरकडे आहे. मग याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयच्या आणि त्या बँकेच्या काही पॉलिसीज असतात. म्हणजे मागता क्षणी प्रत्येक ग्राहकाला हे पैसे देताही आले पाहिजेत, परंतु सर्वचे सर्व ग्राहक काही पैसे मागत नाहीत. हे एक लॉजिकल आहे की त्या ठिकाणी सर्वजण मागत नाहीत आणि एकाच वेळेला मागत नाहीत. कदाचित एखाद्या बँकेकडे मागतील, तसंही आजपर्यंत कुठेही झालेलं नाही. त्यामुळं काही काळ लोकांचे पैसे बँकेमध्येच राहतात आणि ह्या बँकेमध्ये जो पैसा असतो त्याच्यासाठीच बँक फ्युचर प्लॅन तयार करत असते किंवा आपला व्यवसाय चालवत असते. मग हा व्यवसाय कशा पद्धतीने असतो, तर बँकाकडे ठेवलेली रक्कम ही बँक काय करतात, होम लोनच्या स्वरूपात असेल, कार लोनच्या स्वरूपात असेल किंवा इतर पर्सनल लोनच्या अनुषंगाने असतील, गोल्ड लोनच्या अनुषंगाने असतील, बँका ह्या पैसा वितरित करत राहतात आणि हे ची मागणी कोण करेल, कधी करतील, त्याचे व्याजाचे दर ज्या वेळेला परवडतील असे असतील, रिझनेबल रेट असतील, त्यावेळेला त्या बँकांकडे कस्टमरची मागणी हे होत असते. परंतु व्याजाचे दर ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला कस्टमर किंवा ग्राहक हा बँकेचे पैसे मागणार नाही. त्यामुळे निश्चितपणे याचे काही पैसा मागणार नाही म्हणजेच पैसे पडून राहतील बँकांकडे. म्हणजे आरबीआय असतील किंवा त्या बँकेचे देय धोरण असतील, पॉलिसीज ज्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्या अनुषंगाने ठरलेले असतील, त्यानुसार जर बँका स्वतःकडे पैसे ठेवून पण काय करणार नाही, त्याच्याऐवजी हे व्याजाचे दर जर थोडे कमी केले तर होम लोनची मागणी वाढते, कार लोनची मागणी वाढते किंवा इतर पर्सनल लोनची मागणी वाढते किंवा फिक्स्ड डिपॉझिटवरती आकर्षित लोकांना करण्यासाठी लोकांनी पैसे ठेवावेत याच्यासाठी चांगला प्रॉफिट्स समोरच्यांना देण्याच्या दृष्टीनं म्हणजे ठेवी वाढवून घेऊन आपल्याकडचं भांडवल वाढवतील. मग भांडवलदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं, ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी काही क्लुप्त्या राबवल्या जातील आणि प्रत्येक बँक आपल्याकडेच सर्व जनतेने खाते उघडावेत अशा प्रकारची देखील अपेक्षा करत असते. त्या ठेवीतून कधी ना कधी लोक आर्थिक उलाढाल करतील आणि ठेवी या बँकेकडे येतील. कुठंतरी पूर्वी जर आपण थोडासा रेफरन्स घेतला तर गाडक्या मडक्यामध्ये ठेवणारे पैसे, कुणाकडे तरी ठेवी म्हणून ठेवणारे पैसे, घरामध्ये साचवून ठेवणारे पैसे, लोकांच्या खिशामध्ये असणारे पैसे, पॉकेटमधले, आता सगळे ते बँकेकडे आले आहे आणि बँक काय करतात, आपण ज्या इतर फॅसिलिटीज आता उपलब्ध झालेल्या आहेत, मग जीपे असतील, फोनपेज असतील किंवा इतर नेट बँकिंग असतील किंवा ऑनलाईन UPIच्या सहाय्याने ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा नेट बँकिंग आपण म्हणूया, चेकच्या सहाय्याने असतील, क्रेडिट कार्डच्या सहाय्याने असतील, डेबिट कार्डच्या सहाय्याने असतील, पैसे देवाणघेवाण करण्याच्या स्वरूपातल्या ह्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. निर्यात प्रोत्साहन असेल, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने असेल, चलनविषयक बाबी राबवलेल्या दिसतात किंवा ह्या धोरणाचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हा व्यवहारावरती होत असतो. त्यामुळे पैशाच्या संदर्भातलं असणारं चलनविषयक धोरण ही अत्यंत महत्वाची बाब आहे. अर्थव्यवस्थेमध्ये समग्र पातळीवरती मागणी वाढवण्याच्या दृष्टीनं सर्वांचीच मागणी वाढवायची असेल तर अशा धोरणांमध्ये बदल करावा लागतो किंवा ती धोरणं कस्टमरच्या अनुषंगाने सोयीची करावी लागतात. जरी अशी नाही केली तर त्याची मागणी ही वेगळ्या पद्धतीनं किंवा विपर्यास आपण म्हणूया की मागणी होणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ज्यावेळेला मागणी वाढते त्यावेळेला किमती वाढण्याची शक्यता असते, त्यातून नफा मिळवतो
किंवा सर्व भूमी श्रम भांडवल आणि संयोजन या सर्वांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं फायदे होतील. परंतु जर ह्या चलनविषयक धोरणातून पैसा कमी झाला तर अर्थव्यवस्थेतली मागणी सुद्धा घटू शकते. बेकारी बेरोजगारीला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे बेकारी किंवा बेरोजगारी येते, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा नसतो. कोविडच्या काळात आपण पाहतो की बँकेना धोरणं स्वतःची स्थिर ठेवली होती किंवा व्याजाचे दर जे होते ते कमी केले होते. म्हणजे होम लोन हे थोडंसं 0.5% होता पण कमी ठेवला होता आणि तो कमी ठेवल्यामुळे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी अशा वस्तूची मागणी केली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सुस्थिती यायला मदत झाली. त्यानंतर आपण थोडंसं राजकीय धोरणाच्या अनुषंगाने बघूया. चलनविषयक धोरण म्हणजेच दुसरी बाजू ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला अंदाजपत्रकीय धोरणाच्या अनुषंगाने सुद्धा याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे जसं वित्तीय धोरण संक्षिप्तपणे आपण त्याचा आढावा घेतला तसंच भारतात 1990च्या दशकापासून राबवलेल्या या धोरणावर जोर देऊन तेव्हा केलेले वित्तीय धोरणाची विविध साधने जसे की कर आकारणी असेल, खर्च आणि कर्ज असतील स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर वित्तीय तूट ही संकल्पना देखील रेखांकित केलेली आहे. म्हणजे या चलनविषयक धोरणावर जसं आता बोललो तसं राजकीय धोरण सुद्धा म्हणजे त्या त्या राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे आपलं अंदाजपत्रकीय धोरण राबवताना काही सबसिडीज अनुदान जे आहेत ती बदलल्यामुळे त्याचे फायदे होतात. पुढच्या पण पॉईंट बघूया जे आपल्याला युनिट 1, 2, 3 आणि 4 मध्ये जे बघायचं 3 आणि 4 मध्ये इथे दाखवलं व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरण असेल, त्यानंतर लेबरच्या संदर्भात कामगार विषयक असेल. म्हणजे हे चारही पॉईंट प्रास्ताविकाच्या अनुषंगाने आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरणामध्ये 2 मूलभूत उद्दिष्टांच्या अनुषंगाने आयात प्रतिस्थापना किंवा औद्योगिकरण ISI आणि निर्यात नेतृत्व वाढ ELG परिवर्तनात आणि खात्याची त्या अनुषंगाने तूट किंवा संकल्पना आहे. FDI धोरण जे आहे आणि FII धोरण यातील फरक आहे. रेखांकित द्विपक्षवादच्या अनुषंगाने प्रादेशिकताचे महत्त्व जर विचारात घेतलं तर बहुपक्षीयतावर चर्चा केली आहे. आणि कामगार कायदे आणि नियम स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातील कामगार धोरणाची रूपरेषा विविध संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आणि असंघटित कामगारांसाठी कामगार कायदे याच्यातल्या तरतुदी देखील आपल्याला अभ्यासावे लागतील. म्हणजे समग्र धोरण ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला चलनविषयक धोरण आपल्याला बघावं लागतं. व्यापार विषयक वित्त विषयक धोरण आपल्याला ज्या वेळेला राज्यकोषीय धोरण बघितलं जातं. व्यापार आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीचे धोरण आहे ते बघावं लागतं. त्याचबरोबर कायदे आणि त्या संदर्भातले कामगार कायदे आणि नियमन या संदर्भातले काही धोरण आपल्याला निश्चितपणे बघावं लागतील. वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने जे आता आपण चर्चा केली त्यातलंच डिप आपण बघूया थोडंसं. केंद्र व राज्याचा विकासेतर खर्च ज्यावेळेला सरकार मुख्यत्वे करून संरक्षणावरील खर्च असेल, व्याज देय यावरील चालते असेल, सबसिडीज असतील काही, तर त्याच अनुषंगाने विकास खर्च रेल्वे, पोस्ट आणि दूरसंचार, सामाजिक आणि सामुदायिक सेवा, कृषी आणि संबंधित उपक्रम, उद्योग आणि खनिजे, ऊर्जा, सिंचन आणि पूर नियंत्रण, वाहतूक आणि दळणवळण आणि सार्वजनिक कामे, वित्तीय धोरण अनेक अशी उद्दिष्ट जी आहेत ती विचारात घेतली किंवा करांच्या माध्यमातून संसाधने एकत्रीकरण करणं, किंमत स्थिरता राखणे असेल, खाजगीकरणासाठी प्रोत्साहन देणे असेल, उत्पन्न आणि संपत्तीची असमानता असेल, या बाबी आपल्याला विचारात घ्यावे लागतात किंवा त्या अनुषंगाने आपल्याला विचार विनिमय करावा लागतो. म्हणजे चलनविषयक धोरणामध्ये या बाबीला महत्व आहे. केन्स यांनी राजकोषीय धोरण हे एक साधन म्हणून वाहिले जात आहे ज्याद्वारे सरकार प्रभावीपणे करू शकणारे काही महत्वाच्या चलामध्ये इच्छित वाढ किंवा नियंत्रण होतं. साध्य करण्यासाठी हस्तक्षेप करावा जसे की अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, रोजगार, किंमत इत्यादीच्या संदर्भातली ही साध्य जे आहेत ती साध्य करण्यासाठी राजकोषीय धोरण त्यांच्या 2 प्रकारापैकी एकामध्ये वापरले जाते. त्याचबरोबर विस्तारात्मक वित्तीय धोरण आणि अंकुचनात्मक वित्तीय धोरण हे सुद्धा महत्वाचं असतं. विस्तारात्मक किंवा वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने उद्दिष्ट जर बघितलं एकतर सरकार वाढण्याचे आहे आणि खर्च करा किंवा कर दर कमी करा किंवा दोन्हीचे संयोजन करून जेणेकरून चालना मिळेल अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी हे विशेषतः वेळी वापरले जाते आणि आर्थिक मंदी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. वित्तीय धोरणाच्या या प्रकाराच्याच अनुषंगाने म्हणजे केन्सनं राजकोषीय धोरणावर प्रकाश टाकलेला आहे की सरकारच्या अनुदान किंवा सबसिडीज ज्या आपण म्हणूया त्या जर योग्य प्रकारच्या असतील किंवा कर विषयक धोरण जर सरकारने ठाम राबवलं, एवढे टॅक्सेस असतील तर त्यातून सरकार
किती उत्पन्न काढून घेणार याच्याबद्दलची आपल्याला निश्चित माहिती मिळू शकते. म्हणजे जर टॅक्सेस मध्ये बदल केले, डायरेक्ट टॅक्स असतील म्हणजे प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, याच्यामध्ये बदल केला तर निश्चित मागणीवर परिणाम होतो. वित्तीय धोरणाचे परिणाम ज्यावेळेला आपण पाहतो, इम्प्लिकेशन ऑफ फिस्कल पॉलिसीज, कर धोरणे बदलत्या स्तराद्वारे एकूण मागणीच्या पातळीवर परिणाम करतात. व्याजदरातील बदलांना संवेदनशील असलेल्या आर्थिक क्रियाकलाप तर 29 उच्च कर लादल्याने एकूण मागणी कमी होते. त्यामुळे खाजगी गुंतवणुकीत घट होऊन आर्थिक क्रियाकलापांची पातळी देखील कमी होते. भारतामध्ये वित्तीय धोरणाचे संक्षिप्त पुनरावलोकन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ब्रीफ रिव्ह्यू ऑफ फिस्कल पॉलिसीज इन इंडिया, भारतातील आर्थिक विकासाच्या दिशेने एक प्रमुख धोरणात्मक निर्णय 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पाया स्थापित आणि मजबूत करण्यासाठी होतो. त्यावेळी राजकोषीय धोरणाचे मुख्य उद्दिष्ट देखील हस्तांतरण हेच होते. खाजगी क्षेत्राकडून सार्वजनिक क्षेत्रातील संसाधने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सचा वापर आणि गुंतवणूक आवश्यक आहे. इतर आर्थिक धोरणाद्वारे उत्पन्न आणि संपत्ती असमानता कमी करणे हे होते. करांचे मार्ग आणि राज्य सरकारांना निधी हस्तांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी देशातील समतोल प्रादेशिक विकास किंवा प्रादेशिकता वाढ यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे तो त्या प्रादेशिक वाढ किंवा प्रादेशिक विकास या पॉईंटवर आपल्याला अशी चर्चा करता येऊ शकते की प्रादेशिक असमानता आपल्याला बऱ्यापैकी दिसून येते. म्हणजे देशाचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश आहे, महाराष्ट्र जर बघितलं तर सपाट प्रदेश आपण जास्त बघतो. ऊसासारखं पीक घेता येतं म्हणजे लागवड योग्य जमीन जी आहे, शेती उत्पादनासाठी पोषक असणारी जमीन जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. राजस्थान हे वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे तिथं शेती उत्पादन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे इतर उत्पादनं घ्यावं लागतात किंवा इतर क्षेत्रांचा विकास जसं की शैक्षणिक क्षेत्र कोटा हे जर ठिकाण पाहिलं तर शैक्षणिक संकुलाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. तिथं 12वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते चांगल्या दर्जेदार देण्याचं किंवा कोटा हे नाव ज्यावेळेला आपण एखाद्या एरियाचं घेतो त्यावेळेला राजस्थानचा परिसर आठवतो. मग युपी बिहार ज्यावेळेला आपण पाहतो ही राज्य जी आहेत ती राज्यांमध्ये विशिष्ट म्हणजे लोकसंख्येच्या अनुसार जास्त आहेत. केरळचं राज्य ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला राज्य छोटं आहे परंतु सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे चांगले कामगार किंवा चांगले लोक त्या ठिकाणी मिळू शकतील असा ओघ असतो. म्हणजे व्यक्ती म्हणून सर्वच देशातले एक नागरिक आपल्या समोर चांगले आहे. परंतु त्या प्रदेशामधली जर लोकसंख्या पाहिली, कर्नाटक सारखं राज्य ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तांदळाचं उत्पादन जास्त आहे. आहाराच्या दृष्टीने तांदळाचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या प्रदेशामध्ये लोकांचे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आपण म्हणूया ते वेगवेगळं आहे. जमिनीच्या दृष्टीनं प्रदेश जो आहे तो वेगळा आहे. तिथली उत्पादकता शेतीच्या अनुषंगाने वेगळी आहे. त्यामुळे तिथले व्यवसाय उद्योगधंदे हे देखील वेगळे आहेत. म्हणजे प्रादेशिक सलोखा टिकवण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारला यावरती निधी हस्तांतरित करावा लागतो किंवा सर्वच प्रदेशांना भागभांडवल कसं देता येईल, कसं पुरवता येईल यावरती विचार करावा लागतो. आणि यातूनच उत्पन्नाचं समान वितरण करण्याचं काम हे होत असल्याचं आपण पाहतो किंवा होत आहे. म्हणूनच आपल्याला देश आपला एकत्रित सुजलाम सुफलाम आपण जे म्हणतो केंद्र सरकारचे धोरण राबवतं. मग स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत धान्य वाटप करणं असेल, मग ते सर्व राज्याला सर्व देशातल्या लोकांसाठी जिथं गरीब गरजू आहेत, दारिद्र्य रेषेची कार्ड जिथं आहे, शिधा पत्रिका ज्याला म्हटलं जातं, रेशन कार्ड जिथं म्हटलं त्या रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब गरजूंपर्यंत ते धान्य पुरवण्याचं काम, मग तांदूळ असेल, गहू असतील किंवा त्या कालावधीत कदाचित त्याच्यात बदल केले जात असतील. म्हणजे मागणी ही वेगवेगळ्या पद्धतीची जशी आहे, म्हणजे मागणी झाली म्हणून नाही तर उपजीविकेसाठी आवश्यक घटक आणि शासनाला वितरित करता येऊ शकतो असा घटक हा स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत सर्व लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर वित्तीय धोरणाची काही साधने आपण जर विचारात घेतली तर ते कुठली कुठली साधने आहेत. इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसीज, राजकोषीय धोरणामध्ये उत्पन्नाच्या स्तरावर परिणाम होतो. आर्थिक क्रियाकलाप आणि अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीची पातळी सरकार बरेचदा राखण्याचा प्रयत्न करतं किंवा गती देण्यासाठी कर्ज घेते आणि गुंतवणूक करते. देशातील आर्थिक उन्नती या दृष्टिकोनातून आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाद्वारे एकूण मागणीची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी धोरण राबवत असतात. असं धोरण राबवताना
असे म्हटले जाऊ शकते की आवश्यकतानुसार किमती आणि उत्पन्न त्यातील कॅलिब्रिटीज करणे किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे एकत्रीकरण करणं आपण म्हणूया. कर आकारणीच्या दृष्टीनं टॅक्सेसचा ज्यावेळेला विचार आपण करतो त्यावेळेला वित्तीय धोरणाच्या किंवा राजकोषीय धोरणाच्या अनुषंगानं सरकारला याच्यावर भरीव असं कार्य करावं लागतं. कारण प्रत्येक जनतेवर सगळ्याला सारखाच टॅक्स लावता येत नाहीये. अप्रत्यक्ष करामध्ये हे शक्य असतं, परंतु प्रत्यक्ष करामध्ये डायरेक्ट टॅक्सेसमध्ये हे उत्पन्नानुसार कर लागले जातात. म्हणजे एखाद्याचं उत्पन्न जर समजा 5 लाख रुपये असेल तर त्यांच्यावरती 10% टॅक्स असतो. 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर त्यांच्यावर 20% टॅक्स असतो. आणि ज्याचं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त असेल, ज्याचं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त असेल त्याच्यावरती 30% टॅक्स लावला जातो. म्हणजे येणाऱ्या एकूण 30 रुपयापैकी शासन प्रत्येक वेळेला 30% उत्पन्न हे शासनाला द्यावं लागतं किंवा ते काढून घेतलं जातं. फॉर्म 16च्या अंतर्गत असेल किंवा शासकीय कर प्रणालीच्या अनुषंगाने ही रक्कम आपल्याला नंतर भरावी लागते. त्यानंतर खर्चाच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण विचार करतो, एक्सपेंडिचरच्या विषय म्हणजे राज्याला निधी हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर सरकारी आणि सरकारचा थेट खर्च त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. म्हणजेच या कर रूपाने जे काही रक्कम लादली जाते, कर आकारले जाते, त्यावेळेला खर्चाचं नियोजन देखील करावं लागतं. आणि कर आणि खर्च याच्यामध्ये जर आपल्याला मिळत असला नाही तर आपल्याला इतर संस्थांकडून, व्यक्तीकडून, परदेशातून व्यक्ती असतील, संस्था असतील किंवा एखाद्या देशाकडून आपल्याला कर्ज काढावं लागतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही संस्था असतात, या संस्थेकडून देखील आपल्याला कर्जाची उभारणी करावी लागते. त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही संस्थांचे सभासद असतो. म्हणजे WTOच्या अनुषंगाने भारत हा तिथला सदस्य देश आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आज आपण म्हणतो. मग या जागतिक व्यापार संघटनेचे आपण सभासद असण्याचं कारण काय, तर आपल्याला संकट काळामध्ये अशा वेगवेगळ्या देशाकडून किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे, जागतिक व्यापार संघटना जे आहे, तर तिथून आपल्याला मदत मिळावी किंवा आपण सदस्य कोणत्याही याचं संस्थेचं होतं त्याचं कारणच ते असतं, किंवा पंतप्रधान असतील किंवा इतर मंत्रिमंडळातले मेंबर असतील, इतर देशाचे काही सलोख्याचे संबंध जे आहेत ते ठेवण्याचं काम का केलं जातं. कारण संकट काळामध्ये आपण त्यांना मदत करू, आपल्या संकट काळात आपल्याला त्यांनी मदत केली पाहिजे, किंवा आपल्याला आपला असणारा देशाचा संपर्क जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, जागतिक पातळीवर आपण किती देशांशी सलोख्याचे संबंध ठेवतो, याच्यावरती आपला व्यापार विषय ट्रेड जो म्हटलं जातो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्यावेळेला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना, तर हा ट्रेड जो आहे, आयात निर्यात ही आपली सलोख्याची किंवा चांगल्या पद्धतीने चालू शकते. आयात निर्यात जर सुस्थितीत राहिली तर कोणत्याही देशाचा विकास करण्याच्या दृष्टीने, म्हणजे आपल्या देशातलं एखादं उत्पादन जास्त असेल तर ते परकीय बाजारपेठेत विकता येतं. परकीय देशातून आपल्याला गरजेच्या वस्तू जर महागल्या किंवा आपल्याकडं उत्पादन जर कमी असेल एखादं, तर ते उत्पादन आपल्याला आयात करावं लागतं. भारतात ॲग्रिकल्चर गुड्समध्ये ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला कांद्यासारखे पदार्थ ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याकडे जर जास्त उत्पादन व्हायला लागलं शेतमालाचं तर आपण ते निर्यात करतो. फ्रूट्सचं उत्पादन, फळांचं उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो, तर भारतात ही उत्पादन आता वाढायला लागलेलं आहे. ॲपल प्रोडक्शन जे आपण जम्मू काश्मीर सारख्या राज्यांमध्ये ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणावर होतं. आणि हेच ॲपल प्रोडक्शन जे आहे ते एक्सपोर्ट केलं जातं. म्हणजे परदेशातून आपल्याला याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यातून आपल्या देशाला उत्पन्न मिळतं. म्हणजे कर रूपाने मिळणारं उत्पन्न वेगळं, सीमाशुल्क म्हणून मिळणारं उत्पन्न वेगळं, आणि उपजीविकेसाठी त्या शेतकऱ्यांना असेल, तिथल्या स्थानिक कामगारांना काम मिळणं असेल, म्हणजे एखादं प्रोडक्शन आपण ज्यावेळेला एक्सपोर्ट करतो त्यावेळेला त्याच्यातून मिळणारे उत्पन्नाचे लाभ हे सर्व स्तराला मिळत असतात. मग त्याच्याऐवजी जर आपण आयात केली तर काय होईल, म्हणजे मोबाईलचा आपण विचार केला तंत्रज्ञान म्हणून, तर आपल्याला हे मोबाईल आयात करावं लागतं अनेक वेळेला. कारण चायनासारखे कंपनी जे आहे, चायनासारखे जे देश आहे, तर स्वस्तात मोबाईल उत्पादन करणं, मग ते टिकाऊ किती असतील हा भाग वेगळा आहे. परंतु प्रोडक्शन जे आहे त्या अल्प दरामध्ये त्यांच्याकडे होत असतं. प्रोडक्शन कॉस्ट जे आपण म्हणूया, उत्पादनाचा जो खर्च आहे तो चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूला कमी येतो. त्याचं कारण असं की इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या
उपकरणांमध्ये, तंत्रांमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचं अग्रेसर आहेत आणि त्यांच्याकडं कमी खर्चामध्ये यंत्र तयार होतं आणि याच यंत्राच्या आधारावरती ते इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करतात. या इलेक्ट्रॉनिक वस्तू जागतिक पातळीवर विकताना भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ म्हणून मोबाईलच्या अनुषंगाने जर बघितलं तर खूप कंपन्या भारतात मोबाईलच्या विक्रीसाठी बाजारपेठ म्हणून पाहतात आणि भारतात आपण चायनीज मोबाईल्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाहतो. त्या तुलनेत आपण जपान ही एक ब्रँडेड वस्तू बनवणारी कंपनी दिसते. उद्योग संस्था ज्या आहेत ते त्यांच्या हाय इंटेन्सिटी आपण म्हणूया उच्च दर्जाच्या वस्तू ह्या जपानीजच्या असतात. त्याची किमती जास्त महाग असतात, परंतु प्रोडक्शन कॉस्ट जरी महाग असली तरी विश्वासार्हता जी आहे ती चायनीजपेक्षा कित्येक पटीने जास्त जापनीज वस्तूवरती आहे आणि याच जापनीज वस्तूची मागणी त्यामुळे जगभरातून सुद्धा असते. इंडियामधून आपण जसं ॲग्रिकल्चर गुड्स पाहिल्या, शेतमालाची उत्पादनं पाहिली, शेतमालामध्ये जसं ॲपल्स पाहिलं, ओनियन पाहिलं म्हणजे सफरचंद आहे, कांदा आहे, त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ आपल्या भारतातून खूप मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. ड्रायफ्रुट्स ज्या वेळेला आपण पाहतो, मग ड्रायफ्रुटच्या अनुषंगाने काजू, बदाम, पिस्ता याच्या वेळेला असे ड्रायफ्रुट्स पाहतो त्यावेळेला ते भारतातलं उत्पादन हे कमी आहे. त्यामुळे 700-800 रुपये किलो किंवा 1000 रुपये किलो, 2000 रुपये किलो आपल्याला ह्या ड्रायफ्रुट्सचा विचार करावा लागतो. याची किंमत आपल्याला जास्त का मोजावी लागते, कारण भारतातलं प्रोडक्शन हे खूप कमी आहे, तुलनात्मकरित्या ते नगण्य स्वरूपाचं आहे. त्यामुळेच आपल्याला इतर देशातून आपल्याला आयात करावं लागतं. विशेष करून आपण पाकिस्तानकडून ड्रायफ्रुट्सचे जे पदार्थ आहेत ते आपण आयात करत असतो. म्हणजे भारताचा विचार केला तर म्हणजे ज्या पद्धतीनं हस्तांतरणाच्या अनुषंगाने आपण विचार करतो, इतर वस्तूच्या अनुषंगाने विचार करतो, आयात निर्यातीचा हा ट्रेड चालावं किंवा चालू नये याचा विचार करतो. परकीयाकडून आपण आपला खर्च ज्या वेळेला भागत नाही असं पाहतो, त्यावेळेला या इतर देशाशी असणारे आपले सलोख्याचे संबंध, चांगले संबंध आहेत का, हा भाग सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर आपल्याला ह्याच्यातून खर्च भागत नसेल, उत्पन्नाचं वितरण आपल्याला करताना अडचण येत असतील आणि कर रूपाने मिळणारं उत्पन्न जर आपल्याला कमी पडून खर्च जर आपला वाढला तर आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि ह्या कर्जांमुळं खरं तर भारतात जर पाहिलं तर दरडोई कर्जाचा डोंगर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. भारतात खूप मोठ्या प्रमाणावरच कर्ज वाढलेलं आहे. ते इतर देशातही आहे, परंतु तुलनात्मकरित्या भारतातल्या परडोई कर्ज आणि एकूणच देशावरचं कर्ज जे आहे ते वाढत आहे. याचं कारणही तसंच आहे की देशाला विकासाच्या वाटेवर न्यायचं आहे, त्यामुळं खर्च हे मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारला करावे लागतात. पुढच्या वित्तीय तुटीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, फिस्कल डेफिसिट ही वित्तीय तूट कशी भरून काढता येईल. वित्तीय तूट म्हणजे सरकारच्या खर्चापेक्षा जास्त सरकारी खर्च, उत्पन्न म्हणजेच महसूल हे सामान्यतः GDPच्या काही टक्के म्हणून व्यक्त केले जाते. जरी राजकोषीय तूट एका वर्षापासून दुसऱ्या वर्षापर्यंत नेहमीच बदलत असतात आणि राजकोषीय तुटीचे टिकाऊ किंवा उच्च दर वाढीव गुंतागुंत जे आहे ते निर्माण करतात. महागाईच्या उच्च दरासह वस्तू आणि सेवांची मागणी त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. विशेष करून यापैकी वित्तीय तुटीची पातळी जी आहे ती निरोगी किंवा नियंत्रित मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे राजकोषीय तुटीची आदर्श मर्यादा ही कोणती असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वित्तीय तुटीमध्ये विशेष करून आपण फिस्कल डेफिसिट जे आहे ते राजकीय तूट, ते टिकाऊ किंवा उच्च दर्जा त्याची गुंतवणूक कशी वाढेल या दृष्टीने पाहतो. त्याचबरोबर महागाईचा उच्च दर जो आहे तो नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आपल्याला याच्यात विचार करावा लागतो किंवा अभ्यास करावा लागतो. त्या अनुषंगाने हा राजकोषीय तुटीचा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज आपण म्हणूया. या 2.2 नंतर युनिट 3च्या अनुषंगाने ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज, व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरण हे कशा पद्धतीने आहे, कोणत्या बाबतीत बदल केले पाहिजे त्या अनुषंगाने आपण विचार करूया. परकीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या धोरण या दोन्ही गोष्टीमध्ये विकासात महत्त्वाच्या आहेत. प्रक्रिया आयातीच्या बाजूने आणि परकीय किंवा परदेशी संस्थांच्या बाजूने तंत्रज्ञान मिळवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त आहे का, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक आहे का, व्यवस्थापकीय कौशल्य आणि मध्यवर्ती व्यापार अशा आयात टिकवून ठेवण्यासाठी निर्यातीलाही वित्त पुरवठा करण्याच्या अनुषंगाने
म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय करतोय, विस्तार करण्याच्या अनुषंगाने काय करू शकतो, उच्च वाढीचा दर म्हणजे व्यापारविषयक धोरणं जी आहेत ती उच्च पातळीवरती वाढून रोजगार निर्मिती होऊ शकते का, अर्थव्यवस्थेच्या विविधीकरणासाठी आयात आवश्यक आहे. विविधीकरण म्हणजे वेगवेगळ्या वस्तू जर आपल्या देशात उपलब्ध झाल्या आणि त्या स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाल्या, देशातच उत्पादन असेल तर त्या कमी किमतीत बसतील अर्थातच, परंतु परकीय बाजारपेठेतून आपल्याला आयात करावी लागत आहे. त्या अनुषंगाने उत्पन्न त्याच्यावर किती खर्च करावा लागते, म्हणजे या खर्चाची पातळी जशी वाढेल त्या पद्धतीने याच्यामध्ये बदल होतो. विविधीकरणासाठी आयात आवश्यक आहे, अन्यथा व्यापार असमतोल, आयातीच्या पुरवठ्यात व्यत्यय आणेल, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. म्हणून व्यापार धोरणातील अग्रगण्य चिंतेची बाब म्हणजे निर्यातीला चालना देणे अशा आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यात अडचण आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तितकेच लागू होते. गुंतवणूक ही FDI तसेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक FPI किंवा FII म्हणजेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूक धोरण देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्यापार धोरण ज्यावेळेला आपण म्हणतो, ट्रेड पॉलिसीच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला आयात प्रस्तावित औद्योगिक धोरण म्हणजे आयातीला इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे आयातीला पर्यायिता देता येऊ शकतो का, निर्यात नेतृत्वात वाढ करता येऊ शकतो का, या खात्यांची परिवर्तनीयता जी आणि तूट जी आहे ती भरून काढता येऊ शकते का, FDI धोरण काय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने, त्यातला पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा म्हणजेच थर्ड फेज, सेकंड फेज, थर्ड फेज ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1950 ते 80चा दशक किंवा 80चा कालखंड, 80 ते 91 म्हणजेच हे दशकाचा कालखंड आणि 91 नंतरचा कालखंड, या 1991ची पॉलिसी जी आहे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यातून आयात निर्यातीला खुलेपणा किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला चालना देण्याच्या अनुषंगाने चांगलं धोरण राबवल्याचं आपण पाहतो. मग या FDIच्या मार्फत कशा पद्धतीने बदल होऊ शकतील ते पाहणं गरजेचं आहे. प्रादेशिकता जी आहे, रिजनलिझम जे आहे ते 2 वेळा झाले, परंतु या पॉलिसीच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो, काय ध्येयधोरणं राबवू शकतो ते पाहणं देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये विशेष करून आयात निर्यातीच्या मध्ये आपण ज्यावेळेला निर्यातीला नेतृत्वात वाढ करतो, एक्सपोर्ट लीड ग्रोथ जी आहे ती कशा पद्धतीने होती आहे, किती होती आहे ते आपल्याला बघावं लागेल. खात्यांची परिवर्तनीयता जर वाढली म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये डेफिसिट अकाउंट ज्यावेळेला दाखवतो त्यावेळेला त्याचा विचार करावा लागतो, कारण खात्यातली जर तूट आली तर या डेफिसिट अकाउंटमधून ती तूट भरून काढण्याची तरतूद सरकारला करावी लागते. परंतु प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपण आयात वाढवतो त्यावेळेला आपल्याला तुटीला सामोरं जावं लागतं. परंतु हे देशांतर्गत जर उत्पादन वाढवली, ती उत्पादनाची निर्यातीची क्षमता जर वाढवली आपण, तर आपल्याला याच्यातून निर्यातीतून उत्पन्न मिळू शकतं, परकीय चलन आपल्या बाजारपेठेला मिळतं. त्यामुळं निर्यात नेतृत्व वाढ, एक्सपोर्ट लीड ग्रोथ हा भाग त्यातला जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे 3.2.1 त्यावेळेला आयात प्रतिष्ठापन बघतो आपण, त्यावेळेला निर्यातीला प्रोत्साहन देणं, अन्यथा खात्याची परिवर्तनीयता आणि तूट आपल्याला तुटीला सामोरं जावं लागेल. FDIच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही FDI जास्तीत जास्त मल्टीनॅशनल कंपनीज असतील त्या कंपनीज भारतात कशा येतील याच्यावरती भर देणं किंवा याच्याला विशेष लक्ष देणं हे अपेक्षित असतं. हे जर परकीय गुंतवणूक आपण वाढवू शकलो तर निश्चित आपल्याला फायदे होऊ शकतात, कारण परकीय बाजारपेठेतलं भांडवल आपल्या देशाला किंवा आपल्या परिसराला मिळू शकतात. ही परकीय बाजारपेठेतली गुंतवणूक जशी विकसित होईल, जशी वाढत जाईल त्या अनुषंगाने आपली अर्थव्यवस्था ही सबळ होऊ शकते. आता याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण ट्रेड सायकल पाहतो त्यावेळेला परकीय व्यापार आणि गुंतवणुकीचे धोरण या दोन्ही गोष्टी विकासात महत्त्वाच्या आहेत. प्रक्रिया आयातीच्या बाजूने ज्यावेळेला परदेशी व्यापार तंत्रज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे काय,
आयातीसाठी पोषक धोरण जर आपण राबवलं तर आपल्याला काही वेळेला धोका होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला एक प्रकारे आयात करण्याची हॅबिट सवय लागू शकते आणि हेच परकीय देशातून आपण तंत्रज्ञान मिळवतो म्हणजे मेक इन इंडिया आपण भारतासाठी म्हणतो पण लोगो मात्र आपण परकीयाकडून बनवून घेतो तयार करून घेतो म्हणजे अशा क्रिटिसाइज बाबी होण्याची शक्यता असते म्हणजे एका बाजूला आपल्याला कौशल्य आत्मसात करायचे आहे कौशल्य मध्यवर्ती विचारात घेऊन एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं आहे जनरेट करायचं आहे म्हणजे रोजगार निर्मिती आपल्याला व्हावी या अपेक्षेला आपल्याकडे स्वावलंबनाचा नारा देतो मेक इन इंडियाचा नारा देतो मेड इन इंडियाचा नारा देतो आणि असे एका बाजूला धोरण आपले असताना आपण आयातीला परत पोषकता दाखवण्याऐवजी जर उत्पादन खर्चच आपल्याकडे जास्त येत असेल तर आपण आयात हे निश्चितपणे नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच बालउद्योग असतील लघु उद्योग असतील बालउद्योग त्याला पोषक म्हणजे संरक्षण विषयक धोरण जे आहे ती पॉलिसी आपण राबवली पाहिजे संरक्षण विषयक धोरणातून निश्चित आपल्या उद्योगाला स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन मिळू शकतं फायदे मिळू शकतात आणि या स्थानिक उद्योगातून सुद्धा आपल्याला चांगल्या बाबी समोर येऊ शकतात म्हणजेच स्थानिक पातळीवरचे उत्पादन जसं पूर्वी आपण पाहायचो की लघु उद्योग असतील शेती उद्योग असतील शेतीपूरक व्यवसाय असतील मग या व्यवसायातून उद्योगातून स्थानिक गरजांची मागणी जी आहे ती त्या त्या ठिकाणी पूर्ण केली जायची म्हणजे आता आपण आंब्याचा आपण पाहतो की ज्यूस असतील किंवा मँगोच्या संदर्भातली इतर काय प्रोडक्शन आपण म्हणूया अगदी आंबा बर्फी म्हणूया तर आंबा बर्फी ही त्या त्या ठिकाणची उत्पादनं जर वाढली तर त्यापासून ती बनवली जाते आणि आंब्याचं उत्पादनच जर नसेल फ्रुट्सचं या मँगो फ्रुट्स ज्यावेळेला प्रोडक्शन नसेल तर आपल्याला अशा प्रकारची जे काही डिमांड्स आहेत ते आपल्याला कव्हर करता येणार नाहीत मिल्क प्रोडक्शनमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हजारो पदार्थ मिल्कपासून बनवले जातात भारतात आणि या मिल्क प्रोडक्शनमध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीपूरक व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय केला जातो आणि या जनावरांची पण गाई असेल म्हैस असेल यांचं जर संगोपन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला ही उत्पादनं घेणं किंवा एक कच्चा माल आपण म्हणूया दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ मग पेढा असेल किंवा इतर अनेक पदार्थ असतील जे स्वीट्स होम्समध्ये आपण पाहतो की दुधापासून वेगवेगळे प्रक्रिया केलेले उत्पादनं आहेत मग पनीर असेल समजा तर याची मागणी देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते म्हणजे ॲग्रिकल्चर गुड्स जसं आपण पाहतोय तसं इंडस्ट्रियल गुड्समध्ये असतील गाड्या असतील मोठ्या मोठ्या टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील तर याची मागणी परकीय बाजारपेठेत मग टेक्नॉलॉजी म्हणून आपण मोबाईल्स म्हणूया एखादं वॉच म्हणूया घड्याळाची कंपनी असतील जापनीज कंपनी असतील म्हणजे कोणत्याही देशाच्या ज्या वेळेला कंपन्या भारतात येतात दैनंदिन क्लॉथ डिमांड्स आपण म्हणू शकतो म्हणजे या वस्तूची मागणी जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल पेन सारख्या वस्तूची किंमत आपण पाहतो या मागणी किती वाढू शकतात कशा पद्धतीने वाढू शकतात याच्यावर आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे म्हणजे या छोट्या मोठ्या आपण प्रोडक्शनच्या बाबतीत गुड्सच्या बाबतीत पाहतो त्यावेळेला स्थानिक पातळीवरती उत्पादन घेणं भारतातच उत्पादन घेणं हे गुंतवणुकीच्या दृष्टीनं परकीय ज्या कंपन्या आहेत त्यांच्या दृष्टीने असेल किंवा भारतीय कंपन्या असतील यांच्या दृष्टीने असेल तर भारताच्या विकासाच्या दृष्टीनं ग्रोथच्या दृष्टीनं डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं हा भाग महत्त्वाचा मानला जातो परंतु आपण जर आयात करत असेल तर आयातीला पर्याय किंवा उत्पादनाला निर्मितीला पर्याय आपण आयात म्हणतो तसा आयातीला पर्याय हा निर्यात जसा विचारात घेतो म्हणजे आयात निर्यात जर आपण बॅलन्स आपला अर्थव्यवस्था ठेवायची असेल समतोल व्यापारतोल जर करायचा असेल तर आपल्याला निर्यात आणि आयात ही समान पातळीवरती विचारात घ्यावं लागतील किंबहुना जर आयात आपण जर जास्त करत असो तर आपला आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रतिकूल मानला जातो आणि जर आपली निर्यात जास्त असेल तर व्यापारतोल हा आपला अनुकूल असतो याचं कारणच असं की परकीयांना आपण वस्तू ज्या वेळेला देतो निर्यात करतो विकतो त्यावेळेला आपल्याला मिळणारं उत्पन्न त्याच्यातून मिळतं आणि देशाचा आर्थिक विकास व्हायला मदत होते किंवा उत्पादनाच्या सर्व घटकांना मोबदला मिळतो आणि कौशल्यांनाही वाव मिळतो आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे निर्यातीला एक चांगली चालना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मिळते आहे अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आपण पाहतो अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी आयात निर्यातीच्या दृष्टीनं वित्तपुरवठा करण्याच्या दृष्टीने ज्या काही अडचणी असतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने काही अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं FII विदेशी संस्थात्मक गुंतवणूक धोरण जे आहे ते राबवलं जातं ते कशा पद्धतीचं आहे
ते आपल्याला पाहावं लागेल. व्यापार धोरण जर आपलं चांगलं असेल तर आयात निर्यातीच्या अनुषंगाने आपण आता पाहिलं तशा पद्धतीने या बाबीवर प्रकाश टाकतो. समतोल विकास कसं करता येईल, खात्यांची परिवर्तनीयता कशी करता येईल, तूट कशी कव्हर करता येईल, एफडीआय धोरण जर 50 ते 80चा जर हा कालखंड जर पाहिला तर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पहिली पंचवार्षिक योजना आपण शेतीवर लक्ष केंद्रित केलं होतं, त्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालं. 1951 ते 1956 याच कालखंडामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा सुद्धा आपल्या पूर्ण होत नव्हत्या. कारण ब्रिटिशांचं आक्रमण 150 वर्षाचं राज्य 1947 पर्यंत भारतावर इंग्लंडचं राज्य आपण म्हणूया, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि या कालखंडामध्ये शेती उत्पादन असतील, उद्योगाचे उत्पादन असतील, सेवा क्षेत्र असेल, या सर्वांची उत्पादनं त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न किंवा मसाल्याचे पदार्थ, खरं तर मसाल्याचा व्यापार करावा या हेतूने ब्रिटिश भारतात आले होते आणि त्यांना याच ठिकाणी वर्चस्व करायला देखील संधी मिळाली. 150 वर्ष तब्बल राज्य केलं आणि इथला कोणताही विकास न करता इथल्या एकूण लोकसंख्येचा किंवा कामगारांचा आपण म्हणूया त्यांच्याच उद्योगधंद्यांचा किंवा त्यांना अपेक्षित असणारं उत्पन्नाचे स्रोत मिळवण्याच्या दृष्टीनं कमी दरामध्ये सुद्धा कामगार मिळवले. इथल्याच लोकांकडून काम करून घेतलं, जास्तीचे उत्पन्न मिळवलं आणि मिळालेलं उत्पन्न मात्र आपल्या परदेशात पाठवून घेतलं किंवा भांडवल निर्मिती करण्याच्या दृष्टीनं म्हणजे इथलं थोडक्यात ब्रिटिशांनी भारताची लूट केली असं म्हटलं जातं. इतिहासामध्ये त्याच्या आहेत वेगवेगळ्या लुटी किंवा पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध याचा रेफरन्स दिला जातो आणि त्या अनुषंगाने युद्धजन्य स्थिती निर्माण करून इथला जो मौल्यवान माल होता म्हणजे असं म्हटलं जातं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि मग घडगंज असणारी संपत्ती 1947ला ज्यावेळेला ब्रिटिश भारतातून गेले किंवा त्यांना पाठवण्यात आलं, हुसकावून लावलं, त्यावेळेला इथं असं म्हणूया की आपण अर्थव्यवस्थेत फार बेकारीची स्थिती, बेरोजगारीची स्थिती, दारिद्र्य निर्माण झालेलं होतं, अनएम्प्लॉयमेंट स्थिती होती. कारण कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये कामं करायला जी लोक होती ती कुशल तर नव्हती परंतु तिथं काम आणि वस्तूंची मागणी नव्हती. त्यामुळे बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य अशा अवस्थेत असणारा देश सुस्थितीत आणण्यासाठी पहिली पंचवार्षिक योजना राबवली. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जसं पाहिलं तसं शेती उत्पादनाला प्राधान्य दिलं आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगाला प्राधान्य दिले 1956 ते 1960. परंतु उद्योगधंद्यांचाही तितकासा आपला विकास होण्याच्या अगोदरच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मात्र आपल्याला काही अडथळे आले आणि त्यामध्ये वार्षिक योजना आपल्याला करावी लागली. त्याचं कारण असं की आपल्याला बांगलादेशाने, चीननं त्यावेळेला आक्रमणे केली आणि याच आक्रमणातून आपल्याला अनेक अडथळे आलेले दिसत आहेत. म्हणजेच हिंदी चीनी भाई भाई आपण म्हणायचो आणि त्यांनीच देखील आक्रमण केलं, बांगलादेशाने आक्रमण केलं. त्यामुळं तिसरी पंचवार्षिक योजना होऊ शकली नाही. परंतु म्हणजे वर्षावर्षाचे झाले आणि त्यानंतर 1972 ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे देशाचं समग्र लक्ष्य धोरण जे आहे ते पूर्ण विखुरलेलं दिसतं आपल्याला. त्यामुळं नियोजनबद्ध आराखडा आखणं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मग गुंतवणुकीच्या अनुषंगाने तो विचार केला गेला नाही. कारण 72 मध्ये पुन्हा अवस्था अशी झाली की कोणत्याही उत्पादनाला मागणी नव्हती. 1929चं जागतिक महामंदी आणि त्यानंतर 1972चा पडलेला हा दुष्काळ, त्यामुळं बेरोजगारीची स्थिती जी आहे ती कमालीची निर्माण झाली. 72च्या दुष्काळातून आपण 1980 पर्यंत मग तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी, पाचवी, 6वी या पंचवार्षिक योजनामध्ये 80 पर्यंत आपल्याला बेकारी आणि बेरोजगारीला सामोरे जावं लागलं. त्यामुळे 80च्या दशकामध्ये आपल्याला रोजगार निर्मितीचे वेगवेगळे कार्यक्रम शासनाने राबवलेले दिसतात. शासकीय पातळीवरती या कार्यक्रमांमुळेच अनेक बाबतीत मग महात्मा गांधी आवास योजना असतील, इंदिरा आवास योजना असतील, इतर काही एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या अनुषंगाने रोजगार हमी योजना असतील, या योजना या दशकात किंवा या कालखंडाच्या दरम्यान सुरू करण्यात आल्या आणि 80 मध्ये सुद्धा बेरोजगारी आपल्याला तितकीशी कव्हर करणं हे कठीण गेलं. त्यामुळेच दुसरा टप्पा जो आहे एफडीआयच्या अनुषंगाने तो 1980 ते 91च्या कालखंडामध्ये 91ला एंड ऑफ ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला अगदी 15 दिवस पुरेल एवढंच अन्नधान्य आपल्याकडं शिल्लक राहिलं होतं किंवा आपल्याकडं आहे हा तिजोरीतला पैसा वापरून आपण खाऊ पिऊ शकतो असे 15 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले होते.
त्यामुळेच पी व्ही नरसिंहराव सरकार 1991ला आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यावेळेला ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीनं 1991ला भारतासाठीचं एक वेगळं धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, म्हणजेच त्याला LPG असं म्हटलं जातं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे राबवण्याचं ठरवलं, निश्चित केलं आणि त्याच्या अंमलबजावणी 1991 पासून सुरू झाली. यानंतरचा कालखंड हा आजपर्यंत जर आपण पाहिला तर उद्योगाच्या, व्यापाराच्या आणि जागतिकीकरणाच्या दृष्टीनं भरभराटीचा काळ आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आपलं स्थान हे सुस्थितीत येण्यासाठी किंवा चांगलं वाढण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे उपयोग झालेला आहे किंवा बदल झालेला आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं चांगलं वातावरण निर्माण भारतात झालेलं आहे. त्यामुळेच FDI सुद्धा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याला पोषकता 91 मध्ये आलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या धोरणात जे बदल करण्यात आले त्या अनुषंगाने जे काही वाटाघाटी झालेल्या असतील देशाच्या देश पातळीवरती, तर त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे. चौथा जो पॉईंट आहे त्या अनुषंगाने युनिट 4 जे आपण म्हटलंय त्याच्यामध्ये लेबर लॉज अँड रेग्युलेशन, कामगार कायदे आणि नियम. कामगाराच्या दृष्टीनं मग म्हणजे हे धोरण आपण एका बाजूला पाहत होतो पहिल्या याच्यापासून, जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं, कर विषयक रचनेच्या दृष्टीनं, RBIच्या दृष्टीनं राबवलेली धोरणं आणि राज्य सरकारच्या अनुषंगाने राजकोषीय धोरण जे आपण पाहिलं, या राजकोषीय धोरणामध्ये कशा पद्धतीने बदल करता येऊ शकतो. राजकोषीय धोरण जर समजा चांगलं असेल, चांगलं म्हणजे त्याच्यासाठी असणारे कामगार विषयक कायदे, म्हणजे एखाद्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने असतील, कामगारांच्या दृष्टीनं संघटित आणि असंघटित कामगार असतील. संघटित कामगारांसाठी आपल्याला काय देता येईल, म्हणजेच कर रूपाने जी रक्कम आहे ती कमी करता येईल का, किंवा जास्तीत जास्त लोकांकडून कर लागता येईल का, घेता येईल का. म्हणजे संख्यात्मक दृष्टीने जास्त, परंतु अमाऊंटच्या दृष्टीने जे 10%, 20%, 30% अशा कर आहेत, तर त्या कर रचनेत बदल जर केला तर कामगारांना कामाच्या ठिकाणाला किंवा कामामधल्या अपेक्षा ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीने वाढू शकतील. या अपेक्षेच्या अनुषंगानं कामगार काम करण्यासाठी इच्छुक होईल, तयार होईल आणि भारताचे जे कामगार धोरण आहे कालांतराने याला विकसित करण्याच्या दृष्टीनं 91 नंतर विशेष करून जास्त भर दिला. राज्यघटना मांडताना भारताचे राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या समितीने ज्या वेळेला मांडली, त्याच्यामध्ये कामगार विषयक कायदे, कामगार विषयक कलम जे आहेत ती केलेले आहेत. त्याच्याच अनुषंगानं राज्यघटनेची मार्गदर्शक काही तत्वे, म्हणजे जे राज्यघटना मांडलेली आहे त्या राज्यघटनेमध्ये मग स्त्री पुरुष कायदे असतील किंवा स्त्रियांना दिलं जाणारं वेतन असेल, पुरुषांना दिलेलं वेतन असेल, यामध्ये अनुदानित ज्या वेळेला विभाग आपण बघतो, शासकीय पातळीवर पाहतो, त्यावेळेला हे सर्वांसाठी समान कायदे निर्माण केलेले आहेत. जिथं कष्टाची कामं आहेत किंवा हार्डवर्क आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांच्या अनुषंगाने हे कायदे जे आहेत ते कदाचित हे वेगवेगळे आहेत, परंतु जिथं शासकीय बाजू आपण म्हणूया संघटित क्षेत्र आहे, कायमच्या भरत्या ज्या ज्या ठिकाणी असतात तिथं मात्र हे कायदे समान पातळीवर आहेत. आणि असंघटित क्षेत्रामध्ये ज्यांची संघटना नाही अशा ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये भिन्नता दिसते. याचऐवजी आता महाविद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक असतील, अनुदानित विभागामध्ये असतील, तर त्यांचे वेतन हे समान पातळीवर असावं लागतं. अर्थात हायस्कूलमध्ये शिक्षक असतील, अंगणवाड्यामध्ये सेवक असतील, त्यांच्या अनुभवानुसार कदाचित वाढत असेल, त्यांच्या पब्लिकेशननुसार किंवा इतर नियमाटीनुसार वाढत असेल, परंतु नोकरीला लागताना हे जर 91 नंतरचं धोरण आपण पाहिलं किंवा राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार जर पाहिलं तर समान वेतन हा कायदा त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. म्हणजे नियमाच्या अनुषंगाने समानता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. वातावरणात सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही कामगार धोरणाचं उद्दिष्ट हे विचारात घेणं अपेक्षित आहे. कारण विशिष्ट प्रकारचे कामगार विषयक धोरण जे आहे त्याच्या अनुषंगाने लेबर लॉज अँड रेग्युलेशन, त्यांचे नियम देखील तशा पद्धतीने केलेले असतात किंवा त्याची नियमाची अंमलबजावणी ही विशेषतः होत असते. भारतात
स्वतंत्र कामगार धोरण अगोदर निश्चित करण्यात आलं होतं. लेबर पॉलिसीज प्रायर म्हणजे अगोदरच ते कामगार विषयीकरण धोरण जे आहे ते राज्यघटनेमध्ये मांडलेलं आहे, त्याची तरतूद केलेली आहे. जातीनिहाय त्याच्या वर्गीकरणानुसार कामगार भरती म्हणजे कॅटेगरीनुसार कामगार भरती देखील केली जाते आणि याच कामगार भरतीमध्ये विशेष करून जे निकष लावले जातात त्या निकषामध्ये भरतीचे जसे वेगवेगळे निकष असतात म्हणजे सर्वांना समान संधी मिळावी या अपेक्षेने विचार केला जातो, परंतु वेतनाच्या बाबतीत ही समानता आपल्याला असते किंवा वेतन हे समान पातळीवरती लावलं जातं किंवा मिळत असतं आणि त्याच्या सोयी सुद्धा म्हणजे जसं वेतन धोरण आपण पाहतो तशा पद्धतीने त्यासाठी स्त्रियांना मिळणाऱ्या मेटर्निटी लिव्ज, ड्युटी लिव्ज असतील, मेडिकल लिव्ज असतील, CLच्या अनुषंगाने असतील, या संदर्भात सुद्धा धोरणामध्ये तरतूद केलेली आहे किंवा कामगारांना विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट दिवसाच्या महिन्यातून किमान 4 सुट्ट्या, रविवारचा दिवस असेल किंवा अल्टरनेट कुठला तरी पर्याय दिवस असेल, आठवड्यातला 1 दिवस सुट्टी मिळते. आता नवीन सुधारित नियमानुसार अतिरिक्त ताण वाढत असल्यामुळे त्यांना सॅटर्डे संडे ऑफ म्हणजे ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने असेल, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे काही सर्व्हिस फंड्स आहेत म्हणजे कृषी महाविद्यालयाच्या अनुषंगाने असेल, कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने कृषी अधिकारीच असतील तर त्या ठिकाणच्या आणि बँकिंग क्षेत्रातले काही अधिकारी असतील त्या क्षेत्रातले जे कर्मचारी आपण म्हणूया त्यांना काही सुट्ट्या ह्या सॅटर्डे संडे आपण म्हणूया 2-2 दिले जातात. विकेंड जो विचारात घेतला जातो तो सुट्टी असणे अपेक्षित आहे. म्हणजे संघटित क्षेत्रात या सगळ्या सोयीसुविधांचा लाभ ह्या त्या कामगारांना घेता येतो, परंतु जर या कामगारांच्या अनुषंगाने तशा तरतुदी नसतील, असंघटित क्षेत्रातले कामगार असतील तर तसं आपल्याला करता येणार नाही किंवा तशा तरतुदी नसतात. त्यावेळेला असंघटित क्षेत्रात हे तात्पुरत्या स्वरूपाचे वेठबिगार कामगार त्याला म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड कामगार म्हटलं जातं. त्या कॉन्ट्रॅक्ट पुरतच त्या कामगाराची तरतूद असते, इतर कोणत्याही सोयीसुविधा किंवा लाभ त्याला दिले जात नाहीत. त्यामुळे कामगारांना मिळणारे लाभ वेगवेगळ्या पद्धतीने असतील. काही ठिकाणी आपण म्हणूया ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीच्या अनुषंगाने असतील, क्लॉथ कपडे मिळतील, दिपावलीच्या वेळेला बोनस मिळणार असते तरतूद असतील, तर असंघटित क्षेत्रामध्ये अशी कुठलीही तरतूद नसते. त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन केले तरच असू शकेल, अन्यथा या तरतुदी त्या ठिकाणी कामगार व्यवस्थापन कायद्यात किंवा राज्यघटनेच्या तरतुदीच्या अनुषंगाने, कारण वेठबिगार किंवा तासिका तत्वावरच आपण काम म्हणूया विशिष्ट प्रकारच्या वेळेचं जर काम असेल तर त्याचे फायदे आपल्याला जास्त कामगारांना मिळत नाहीत, परंतु कामगारांच्या त्या मागण्या असतात की आम्हालाही त्याचा लाभ मिळावा. त्या अनुषंगाने नंतर 4.2 किंवा 4.2 मध्ये आपल्याला काय म्हटलंय, भारतात स्वतंत्र कामगार धोरण हे अगोदरच निर्माण झालेलं आहे. प्रायर बेसिसवर या कामगार कायद्याची निर्मिती केलेली आहे आणि याच निर्मितीतून आपल्याला वेगवेगळे फायदे हे कामगारांना कसे देता येईल ते पाहिलं जातं. त्यानंतर संघटित क्षेत्रासाठी कामगार कायदा जो आहे, लेबर लॉज फॉर ऑर्गनाइज्ड सेक्टर्स असं म्हटलं जातं. म्हणजे संघटित क्षेत्रातले कामगार जे असतात, संघटित क्षेत्रासाठी कामगार कायदे जे आहेत ते कामाच्या परिस्थितीत काही बदल करता येऊ शकतात का, म्हणजे याच्यात पहिलाच शब्द असा वापरला आहे कामगार कल्याण, म्हणजे कामगाराचं कल्याण झालं पाहिजे आणि नियमन संबंधित जे कायदे आहेत वर्गीकृत केले जाऊ शकतात. 4 संबंधित कायदे त्याच्यातले आहेत आणि त्याच कायद्याच्या अनुषंगाने कामाच्या परिस्थिती कशा असतील, कर्मचारी संबंधित काही बाबी विचारात घेता येतील का, वेतन आणि आर्थिक लाभ आणि सामाजिक सुरक्षा याच्यामध्ये कामाच्या परिस्थिती म्हणजे कामाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला कुठल्या सोयीसुविधा देता येतील, म्हणजे वीज पाणी ह्या ज्या सुविधा आहेत किंवा आरक्षित जागा आपण म्हणूया, चांगली सुस्थितीत असणारी जागा, मग कॅन्टीन्स असतील, त्यांना खाण्यापिण्यासाठीच्या सोयीसुविधा असतील, तर या कामगार कायद्याच्या अनुषंगानेच कामाची परिस्थिती किंवा कामाच्या ठिकाणाच्या सोयीसुविधा, क्लॉथ कपड्यांच्या संदर्भात मी आता बोललो ते मिळू शकतं का, किंवा इतर काही साधन सामग्री त्यासाठी मिळू शकते का, प्रशिक्षण, कारण कामगारांची ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची उत्पादने ही कालांतराने बदलत जातात आणि बदललेल्या उत्पादन प्रक्रियेच्या अनुषंगाने कसे बदल करता येतील, कामाच्या परिस्थितीत जर बदल झाला तर कशा सोयीसुविधा देता येतील, तर ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. किंवा शासकीय पातळीवर तसे नियम करून कामगार कल्याण विषयक धोरण समग्र पातळीवरती राबवलं जातं. कामाच्या परिस्थितीत तसे
बदल केले जातात. कर्मचारी संबंध म्हणजे मालक आणि कामगार, मालक आणि आपण म्हणूया कामगार आणि सरकार यांच्याशी असणारे सलोख्याचे संबंध आहेत का? चांगले संबंध असतील तर त्याचा जो ग्रुप लीडर बनवला जातो किंवा कामगार संघटनेचा प्रमुख असतो, तर संघटनेच्या माध्यमातून सुद्धा काम व्यवस्थित करून घेण्याचं काम हे सरकारची यंत्रणा किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगितलं जातं आणि तशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. वेतन आणि आर्थिक लाभ या अनुषंगाने सुद्धा वेतन निश्चितपणे त्यांचे प्रमोशन्स असतील, ग्रेड पे असतील, तर ते कसे वेळेच्या वेळेला मिळतील, त्याचे लाभ कसे मिळतील ते पाहिलं जातं. सेवानिवृत्तीच्या नंतरचे लाभ जे असतात ते वेतन वगैरे वेळेवर मिळू शकेल का? कशा पद्धतीने त्याच्यात सोयीसुविधा वाढवता येतील या दृष्टीने निश्चित प्रयत्न केला जातो. सामाजिक सुरक्षा यामध्ये या विभागात आपण संघटित संबंधित काही बाबी महत्त्वाच्या आहेत. कायद्याचा त्याच्यात आधार घेतला जातो, अभ्यास करून यावरती प्रकाश टाकला जातो. त्यामुळं कायदेशीर बाबीतून कामगार कायदे असतील, कामगार तरतुदी असतील, त्या करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. विशेष करून ज्या बाबी त्यांनी कामाच्या अटी, वर्किंग कंडिशन्स म्हटलंय त्या ठिकाणी, या कशा ठेवता येतील किंवा कशा बदलता येतील या अंतर्गत किंवा कामाची उद्दिष्टे, कामाची तरतुदी या थोडक्यात अभ्यास करून विविध विभाग क्षेत्रासाठी लागू केल्या जाणाऱ्या 6 कायद्यानुसार श्रम कालक्रमानुसार 1948 ते 1951, 52, 1970 या तरतुदीचा त्याच्यामध्ये विचार केला जातो आणि 1979, 80, 1985 या कालखंडामध्ये आता एक 5 मिनिटाचा विचार केला तर आपल्याला यात सखोल माहिती अशा पद्धतीनं मिळू शकते. तर सामाजिक सुरक्षा कायदा जो आहे, सोशल सिक्युरिटीज लॉज जो आहे, तो त्या कायद्यातून कामगारांना कसे फायदे देता येतील, सामाजिक सुरक्षा कशी प्रदान करता येऊ शकते. तर संरक्षण आहे का, सोसायटी आपल्या सदस्यांना प्रदान करते आणि आर्थिक आणि सामाजिक संघटित राज्य हे प्राथमिक सहन करतो. त्याचबरोबर संरक्षणविषयक बाबी ज्या आहेत त्या प्रणाली कशा पद्धतीने देता येऊ शकते. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाला मदत कशा पद्धतीने मिळू शकते आणि संघटित क्षेत्र जे आहे ते ऑर्गनाइज सेक्टर आपण ज्यावेळेला म्हणतो त्याच अनुषंगाने असंघटित क्षेत्र अनऑर्गनाइज सेक्टर कसे आहे त्या बाबी देखील आपल्याला विचारात घेणं अपेक्षित असतं. म्हणजे सामाजिक सुरक्षा कायदा, सोशल सिक्युरिटीज लॉज जो आहे त्या अनुषंगाने कसे नियम आहे, कायदा आहे तो आपल्याला अभ्यासावा लागतो. सामाजिक सुरक्षा जर धोरण विषयक जर चांगला असेल, फायदेशीर असेल तर कामगारांच्या अनुकूलतेच्या बाजूने मग कामगार हे जास्त येण्याचे उत्सुक असतात. म्हणून शासकीय संघटित क्षेत्रामध्ये, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये अनेक लोक यायला उत्सुक असतात. असंघटित क्षेत्रामध्ये टेम्पररी किंवा तासिका बेसिसवरती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती विशिष्ट पद्धतीचं काम विशिष्ट काळातच मिळतं, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. अलीकडील कामगार सुरक्षा उपाय ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून आकाराच्या काही विशिष्ट मध्यम आकाराच्या ज्या औपचारिक क्षेत्रातील उत्पादने जे आहेत त्या दृष्टीनं 16-17 मध्ये असे म्हटले आहे की सध्या 39 केंद्रीय कामगार कायदे आहेत आणि अशा असंख्य नियमन किंवा अटी शोधण्याच्या दृष्टीनं कामगार विचार करत असतात. त्याच अनुषंगानं अनेक बाबी या विचारात आहेत. अशा अनुषंगाने विचार करून आपण भारतीय अर्थव्यवस्था समजून घेणं अपेक्षित आहे. थँक्यू. धन्यवाद.